Hello everyone, welcome to Infinite Science. Today we are going to start our new lecture on the microsporogenesis and the development of male gametophyte. How the microspores are produced. Each microspore mother cell divides meiotically to form tetrad of haploid microspores, that is pollen grains. प्रत्येक मायक्रोस्पोर मदर सेल काय होते, मिओटिकली डिवाइड होते आणि फॉर्म करते टेट्रॅड. हॅप्लॉइड मायक्रोस्पोर याच्यापासून तयार होतात. आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की मिओसिस म्हणजे काय. त्याच्यामध्ये रिडक्शन होतं, रिडक्शनल डिव्हिजन आहे, ती सेलची डिव्हिजन प्रोसेस होते. इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसते मायक्रोस्पोर मदर सेल. ही आहे मायक्रोस्पोर मदर सेल. या मायक्रोस्पोर मदर सेलच्या मध्ये मिओसिस ही रिडक्शनल डिव्हिजन दिसून येते. मिओसिस पद्धतीनुसार ही मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइड होते आणि याच्यापासून हा जो दिसतोय तो टेट्रॅड तयार होतो. टेट्रॅड म्हणजे काय, चार सेलचा कंबाईन असा एक फॉर्म तयार होतो, त्याला टेट्रॅड म्हटलं जातं. यालाच काय म्हणायचं आहे, या टेट्रॅडला जेव्हा तो जर्मिनेट होतो आणि प्रोड्यूस करतो पोलन ग्रेन. प्रत्येक सेल याच्यामध्ये टेट्रॅड म्हणजे काय, 4 सेल प्रेझेंट आहेत. एका मायक्रोस्पोर मदर सेलपासून जी की डिप्लॉइड आहे तिच्यापासून हेप्लॉइड असा एक टेट्रॅड तयार होतो, ज्याच्यामध्ये की प्रत्येक सेल ही 4 सेल तयार होत आहेत. त्या 4 सेलमध्ये प्रत्येक सेल ही हेप्लॉइड आहे. एन या अक्षराने ती दाखवली जाते. ठीक आहे, 3च तुम्हाला वाटत असेल इथे 3च दिसत आहेत, तर हे 3 नाही आहेत. हा 1 2 आणि हे 3 आहेत. आणि याच्या बॅक साईडला म्हणजे 3 डायमेन्शनलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की हे 4 सेलचं एक क्लस्टर आहे. ठीक आहे, तर प्रत्येक सेल डेव्हलप होते इंटू दी मेल गॅमेटोफाइट. ही प्रत्येक सेल जी आहे ती पुढे डेव्हलप होते. ठीक आहे, मायक्रोस्पोर तयार होतोय आणि या मायक्रोस्पोर म्हणतात किंवा मग त्यालाच काय म्हटलं जाते, पोलन ग्रेन असं म्हटलं जाते. ठीक आहे, मायक्रोस्पोरोजिनेसिस म्हणजे काय मग कळाली का प्रोसेस, की याच्यामध्ये काय होते की मायक्रोस्पोर मदर सेल ज्या की प्रेझेंट आहेत अँथर लोबमध्ये. आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे टीएस ऑफ अँथर. inside the TS of anther, that is TS of anther shows that the tapetum is the nutritious layer which covers the microspore mother cell, which are diploids, and these diploid cell get divided by the meiosis process and form the tetrad 4 cell haploid 4 cell, and that tetrad is then developed into microspore, पोलन ग्रेन. मायक्रोस्पोर म्हणायचं किंवा पोलन ग्रेन म्हणायचं. ठीक आहे, या प्रोसेसला काय म्हटलं जातं, मायक्रोस्पोरोजेनेसिस. नेक्स्ट आता स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. व्हॉट इज पोलन ग्रेन? टिपिकल पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल. हा मोटाईल नसतो, हॅप्लॉइड असतो, युनिसेल्युलर बॉडी विथ अ सिंगल न्यूक्लियस. ओके, pollen grain is the non-motile haploid unicellular body with a single nucleus. It is surrounded by two-layered wall called sporoderm. The outer layer exine is a thick and made up of complex non-biodegradable substance called sporopollenin. Okay, and it may be a smooth or with a sculptured pattern. It is resistant to the chemicals. At some places, exine is a very thin, showing thin areas known as germ pores. These are meant for the growth of emerging pollen tube during germination of pollen grains. The inner wall layer is intine and consists of cellulose and pectin. In this diagram you see this is the exine
outer layer, okay, exine, and inside that exine there is a presence of one another layer, it is intine, okay. These layers are made up of from different material. This outer exine is made up from sporopollenin, and this intine is made up of from cellulose and pectin, ओके. ही जी एक्झाईन आहे त्याच्यावर ती जी बनलेली असते ती असते रेझिस्टंट, केमिकल्सला रेझिस्टन्स असते बऱ्यापैकी, आणि कशाची बनलेली आहे, स्पोरोपोलिनिन, ठीक आहे. आणि इंटाईन जी आहे ती आतल्या साईडला असते आणि ती सेल्युलोज आणि पेक्टिनची बनलेली आहे, ठीक आहे. ही जी एक्झाईन आहे, धिस एक्झाईन शोज दी जर्म पोर्स. कुठे कुठे हिचे या एक्झाईनचे या वॉलवरती असे तुम्हाला जाड जाड एक स्पाइन्स असल्यासारखे, काटे असल्यासारखे दिसतात, आणि काही ठिकाणी ती शॉर्ट असते, म्हणजे काय म्हणतात त्याला, थिन असते, आणि त्यालाच काय म्हटलं जाते, जर्म पोर्स, ओके. या जर्म पोर्स, हे जर्म पोर्स कशासाठी प्रेझेंट आहेत, तर जी ही इंटाईन प्रेझेंट आहे ती जेव्हा मेल गॅमेटोफाईट डेव्हलप होणार असतो तेव्हा ही इंटाईन बाहेर येते अशा प्रकारची, आणि तिथे काय फॉर्म करते, या जर्म पोरमधून ही इंटाईन अशी बाहेर येते आणि फॉर्म करते पोलन ट्यूब, जी की इथे तुम्हाला दिसते, ठीक आहे. ही इंटाईन आहे, या इंटाईनची नंतर या जर्म पोरमधून ग्रोथ होते आणि अशा प्रकारची ही पोलन ट्यूब तयार होते, किंवा जेव्हा मेल गॅमेटोफाईट डेव्हलप होतो आहे तेव्हा, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट, मग पोलन ग्रेन म्हणजे काय, आणि मायक्रोस्पोरोजेनेसिस ही एक प्रोसेस आहे ज्याच्या थ्रू आपल्याला पोलन ग्रेन कसे तयार होत आहेत ते कळतं आहे. मग त्याच्या पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण पाहिलं आहे. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला पाहायचं आहे ते म्हणजे आहे की ही जी मेल गॅमेटोफाईटची डेव्हलपमेंट आहे ती कशा प्रकारे होते, ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट. बिफोर दॅट तुम्हाला एक ऑलवेज रिमेंबरसाठी एक पॉईंट दिलेला आहे. व्हॉट इज दॅट पॉईंट, द पोलन viability is the functional ability of pollen grain to germinate, to develop a male gametophyte. Depends upon, what is viability, the viability is the functional ability of pollen grains to germinate, to develop a male gametophyte. म्हणजे या पोलन ग्रेनची व्हायबिलिटी म्हणजे काय, तर पोलन ग्रेन कधीपर्यंत मेल गॅमेटोफाईटमध्ये डेव्हलप होऊ शकतो, जर्मिनेट होऊ शकतो, तर ह्याची काही कालावधी दिलेला असतो. हा वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळा असतो. डिपेंड अपॉन एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. इट इज 30 minutes in a rice and wheat, but in some members of family Solanaceae, Rosaceae, Leguminaceae, it lasts even for a month. ओके. आता ही व्हायबिलिटी म्हणजे काय, तर मेल गॅमेटोफाईट तयार होण्यासाठी ही पोलन ग्रेन काही काळ घेतो, किंवा तो जर्मिनेट होण्यासाठी काळ घेतो आहे, तर तो जशाच तसा राहू शकतो काही काळासाठी आणि नंतर जर्मिनेट होऊ शकतो. तर ती जी कंडिशन आहे त्याची व्हायबिलिटी मेंटेन करण्याची, तर ती कशावर डिपेंड असते, तर टेम्परेचर आणि ह्युमिडिटीवर असते, म्हणजे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्सवरती डिपेंड असते. काही प्लांट्समध्ये ही 30 minutesपर्यंत आहे, की 30 minutesपर्यंतची व्हायबिलिटी असते पोलन ग्रेनची, तोपर्यंत ते जशाच तसे राहतात, आणि मग 30 minutesच्या नंतर ते पुन्हा मेल गॅमेटोफाईटमध्ये डेव्हलप होऊ शकत नाही, जास्त कालावधी जर झाला तर, ठीक आहे. 30 minutes कोणासाठी दिलेले आहेत, तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, राईस आणि व्हीट, ओके. आता काही फॅमिलीजची नावं दिलेली आहेत, सोलेनेसी, रोझिएसी, लिग्युमिनेसी. हे जे प्लांटचे फॅमिलीज आहेत, या प्लांटच्या फॅमिलीजमध्ये काय होतं आहे की याच्यामध्ये जे फॅमिलीजमध्ये प्लांट्स येतात ते काही मंथ्ससाठी पण त्यांची पोलन ग्रेनची व्हायबिलिटी असते, ठीक आहे. आता हा पॉईंट तुम्हाला MCQसाठी महत्त्वाचा आहे, ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला MCQ तयार होऊ शकतो, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल याचे प्लांटचे एक्झाम्पल, कोणत्या फॅमिलीजमध्ये व्हायबिलिटी ही 1 month पर्यंत आहे, तर सोलेनेसी
रोझिएसी आणि लिग्युमिनेसी. 30 मिनिटपर्यंत कोणाची पोलन ग्रेनची व्हायबिलिटी आहे तर ती आहे राईस आणि व्हीटची. आणि व्हायबिलिटी म्हणजे काय ही डेफिनेशन पण तुम्हाला माहीत असली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट घेऊया, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. ओके, पोलन ग्रेन marks the beginning of male gametophyte. It undergo first mitotic division to produce bigger naked vegetative cell and small thin walled generative cell. ओके, फर्स्ट स्टेज काय होते आता या मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंटमध्ये. या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकताय. ही डायग्राम तुम्हाला बाय हार्ट झाली पाहिजे. तुम्हाला असं एक क्वेश्चन विचारू शकतो की डिस्क्राइब द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म और हायर प्लांट्स और सेक्शुअल रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स. अशा टाईपचे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स जर आले तर तुम्हाला ही डायग्राम काढावी लागेल आणि त्याच्यामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन पूर्ण द्यावं लागेल. ठीक आहे. मेल गॅमेटोफाइटबद्दल विचारलं तर पूर्ण लिहावं लागेल तुम्हाला. TS ऑफ अँथर अँड डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. 2 मेल गॅमेट कसे तयार होत आहेत तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण आजच्या लेक्चरमध्ये जेवढं होईल तेवढं पूर्ण लिहावं लागेल. ठीक आहे. तर पाहूयात डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता हा पोलन ग्रेन आहे. हा पोलन ग्रेनची इथे तुम्हाला क्लिअरली दिसते आहे पहा. ही आउटर वॉल जी आहे ती कुठेतरी इरेग्युलर आहे. म्हणजे काही ठिकाणी पोर्स दिसत आहेत तुम्हाला असे, आणि काही ठिकाणी जाड आहे तर काही ठिकाणी थिन आहे. ठीक आहे. ही जी आहे ती आहे एक्झाईन आणि आतली जी आहे रेग्युलरली ती इंटाईन आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे. ते हे एक्झाईन आणि इंटाईनच्या आतमध्ये पोलन ग्रेनच्या काय आहे सायटोप्लाझम प्रेझेंट आहे आणि एक न्यूक्लियस. दिस न्यूक्लियस इज अंडरगोज first mitotic division to produce a bigger cell that is vegetative cell and the smaller cell that is the generative cell. Okay, this bigger cell okay, ही बिग सेल एक तयार होते आणि एक स्मॉल सेल एक तयार होते. व्हिजिटेटिव्ह सेल जी असते ती मोठी असते आणि लहानी जी सेल तयार होते ती म्हणजे जेनेरेटिव्ह सेल आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पहा, थिन वॉल जेनेरेटिव्ह सेल. ही जी जेनेरेटिव्ह सेल असते ती थिन वॉल असते. द व्हिजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड अँड हॅव्हिंग इरेग्युलर शेप न्यूक्लियस. व्हिजिटेटिव्ह सेलचा जो न्यूक्लियस आहे तो इरेग्युलर शेपचा आहे आणि ही जी व्हिजिटेटिव्ह सेल असते तर ती फूड रिच असते म्हणजे न्यूट्रिशियस सेल आहे ती. ठीक आहे. The generative cell floats in the cytoplasm of vegetative cell. What happened? This generative cell, there is a formation of 2 cells after the mitotic division. After mitotic division, mitosis divisionच्या नंतर काय होते? There is a formation of 2 cells. One is a bigger cell which is a vegetative cell and another is a small cell that is generative cell. This vegetative cell is having a nucleus and cytoplasm. This vegetative cell is a nutritious and the generative cell is a thin walled and which is then floats inside the cytoplasm of vegetative cell. ही जी सेल आहे जेनेरेटिव्ह सेल ही काय करते नंतर ह्या व्हिजिटेटिव्ह सेलमध्येच जाते आणि याच्या जो सायटोप्लाझम आहे या व्हिजिटेटिव्ह सेलचा त्याच्यामध्ये फ्लोट करते. म्हणजे असं दिसतं इथे पुढच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की या व्हिजिटेटिव्हच्या सेलच्या आतमध्येच तिचा एक स्वतःचा न्यूक्लियस आणि ही जेनेरेटिव्ह सेल म्हणजे ही जेनेरेटिव्ह सेलची जी थिन वॉल असल्यामुळे मग ती डिझॉल्व झाल्यासारखीच होते त्या सायटोप्लाझममध्ये. कोणाच्या व्हिजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये डिझॉल्व झाल्यासारखे होते आणि जेनेरेटिव्ह सेलचा न्यूक्लियसच राहतो तिथे. म्हणजेच ही जी व्हिजिटेटिव्ह सेल आहे तिच्यामध्ये 2 न्यूक्लियस दिसायला लागतात. 2 न्यूक्लियस स्टेज येते त्याच्यामध्ये. एक तर जेनेरेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आणि तिचा स्वतःचा व्हिजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस अशी 2 न्यूक्लियस स्टेज येते. आफ्टर दॅट the second mitotic division is concerned with the generative cell only.
अँड गिव्ज राईज टू द 2 नॉन-मोटाईल मेल गॅमेट्स. याच्यानंतर या स्टेजनंतर सी डायग्राममध्ये जे दिसते ती 2 न्यूक्लियसची स्टेज आहे. त्याच्यानंतर सेकंड मायटोटिक डिव्हिजन घडून येते आणि ती कुठे घडून येते? जनरेटिव्ह सेलच्या न्यूक्लियसमध्ये. ठीक आहे, जनरेटिव्ह सेल्सच फक्त डिवाईड होते आणि तिथे मग 2 नॉन-मोटाईल मेल गॅमेट्स तयार होतात. या पहिली मायटोटिक डिव्हिजन आपण कुठे पाहिली आहे? पहिली मायटोटिक डिव्हिजन इथे पाहिली आहे मध्ये की त्या न्यूक्लियसचे दोन सेल तयार होतात. एक अनइक्वल सेल तयार होतात. वरची होते ती व्हेजिटेटिव्ह सेल, खालची होती ती जनरेटिव्ह सेल. अगेन या जनरेटिव्ह सेलमध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन घडून येते आणि त्याच्यापासून 2 मेल गॅमेट्स तयार होतात. इथे तुम्हाला दिसतं ई या फिगरमध्ये की 2 नॉन-मोटाईल मेल गॅमेट्स तयार होतात. ओके, ही जे आहे ते व्हेजिटेटिव्ह सेलचा, हे जे आहे व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे आणि हे दोन जे दिसत आहेत ते आहेत 2 मेल गॅमेट्स. ओके, ॲट द टाईम ऑफ जर्मिनेशन, आता हा जो या 3 सेल स्टेजमध्ये 3 सेल स्टेज कशी झाली? हे 2 नॉन-मोटाईल मेल गॅमेट झाले आणि एक व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस झालं. ही जी 3 सेल स्टेज म्हणजे 3 डबल न्यूक्लियस जो डिव्हाइड झालेला आहे ते या 3 सेल स्टेजमध्ये काय होते की तो जो 2 मेल गॅमेट्स आणि एक न्यूक्लियस व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस हे पास होतात ट्यूब न्यूक्लियसमध्ये. ट्यूब तयार होते एक या जम्प पोर्समधून. ही जी पोर दिसत आहे हे जे जम्प पोर्स दिसत आहेत इथे, या जम्प पोरमधून इंटाईन बाहेर येते अशा प्रकारची एक ट्यूब बाहेर येते आणि या ट्यूबमध्ये मग हे नॉन-मोटाईल जे 2 मेल गॅमेट्स तयार झालेले आहेत ते याच्यामध्ये चालले जात आहेत. इथे तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, मेल गॅमेट्स. आणि या स्टेजला काय म्हटलं जातं? मेल गॅमेटोफाईट. ही जी स्टेज आहे ती मेल गॅमेटोफायटिक स्टेज आहे. असा जो पोलन ग्रेन आहे तो एकतर डिरेक्टली ट्रान्सफर होतो फिमेल गॅमेटोफाईट स्टिग्मावरती आणि तिथे जाऊन जर्मिनेट होतो आणि हे जे नॉन-मोटाईल 2 जे पोलन ट्यूबमधले नॉन-मोटाईल जे मेल गॅमेट्स आहेत 2 ते फिमेल गॅमेटोफाईटला फ्यूज होऊन नंतर झायगोट तयार करतात आणि फर्टिलायझेशन घडून येतं. आता हे नॉन-मोटाईल आहेत म्हणून त्याच्यामध्ये काय तयार होते? पोलन ट्यूब तयार होते. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट पाहूयात. इथे तुम्हाला आधीच्या फिगर डायग्राममध्ये तुम्हाला दिसलेलं आहे की ही इथे तुम्ही पाहू शकता की काय तयार होतं इथे. हे जे आहे जर्मिनेटिंग पोर ही ते या डायग्राममध्ये ती तुम्हाला 3 डायमेन्शनल दिसते. म्हणजे कंप्लीट असा पूर्ण बाहेरून कसा दिसत असेल पोलन ग्रेन तसं दाखवलं आहे. त्याच्यावरती हे स्पाईन दिसत आहेत. कशासाठी आहेत ते स्पाईन? की स्टिक व्हावा जेव्हा जर्मिनेशन व्हायचं असतं. जर्मिनेशन कशाचं? ह्या पोलन ग्रेनचं फर्टिलायझेशनसाठी. हा जातो कशा थ्रू? एका इन्सेक्ट वगैरे आणि जे असतात छोटे छोटे किंवा फ्लाईज, माशा वगैरे, तर त्याच्या पायांना वगैरे चिटकून हे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरवरती जातात. त्याच्या स्टिग्मावरती स्टिक होतात आणि तिथे स्टिक झाल्याच्यानंतर मग नंतर त्या स्टिग्मा थ्रू ही पोलन ट्यूब जी डेव्हलप झालेली पोलन ट्यूब आहे ही शी तयार होते. ती त्या स्टायलार रिजनमधून जाते आणि फ्यूज होते. इथले 2 जे मेल गॅमेट्स तयार झालेले आहेत 2 नॉन-मोटाईल मेल गॅमेट्स, तर ते फ्यूज होतात आणि तिथे डबल फर्टिलायझेशन नावाची एक प्रोसेस घडून येते आणि त्याच्या थ्रू फर्टिलायझेशन कंप्लीट होतं. ठीक आहे, ही सर्व प्रोसेस कुठे होते? ओव्ह्यूलमध्ये होऊन येते. ठीक आहे, हे आपण नंतर फिमेल गॅमेटोफाईट जेव्हा डेव्हलप होणार आहे ते फिमेल गॅमेटोफाईटचं जे लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपण पाहूया. ठीक आहे, इथपर्यंत काय आहे की तुम्हाला हाऊ दी डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट इज ऑकर. नेक्स्ट पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासारखे काय आहेत? हाऊ दी मायक्रोस्पोर इज डेव्हलप, दॅट इज हाऊ दी पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड. मायक्रोस्पोर मदर सेलपासून हे तयार होतात हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. मायक्रोस्पोर मदर सेल्स आर प्रेझेंट इनसाइड दी अँथर लोब. ओके, कव्हर बाय दी टॅपेटम लेअर.
These are the microspore mother cells are the diploid cells, and these undergo in the meiosis process. There is a formation of 4 cell haploid microspore or the pollen grain. This process is called as a microsporogenesis. After that, there is a we have seen that the structure of pollen grain. What is a pollen grain? The pollen grains are haploid, small, spherical and spiny. Initially they are unicellular, uninucleated. It has 2-layered wall, that is exine and intine. Outer layer is exine, which is thick, yellow and spiny. It has a minute openings called germ pores. Inner wall is intine. It is smooth, thin, delicate and colorless. Internally, it consists of dense cytoplasm and prominent nucleus. Okay. After this pollen grain formation, there is a pollination process. तुमच्या सिलेबसला इथे पॉलिनेशनचं नंतर टाकलेलं आहे, तर ते आपण नंतर पाहूया. ठीक आहे. In China rose, cross pollination is present due to the protandrous conditions of flowers. Okay. At the time of pollination, pollen grains are two-celled. These pollen grains are carried from anther to the stigma by insect. कशाने ट्रान्सफर केले जातात हे पोलन ग्रेन्स? तर स्टिग्मावरती ट्रान्सफर केले जातात इन्सेक्टद्वारा. हेन्स द टाईप ऑफ पॉलिनेशन इज एंटेमोफाइल. ओके. एंटेमोफाइल प्रकारचा पॉलिनेशन असतं ते. फॉलोइंग कॅरेक्टर्स फेवर्स द एंटेमोफाइली. ठीक आहे. फ्लावर्स आर लार्ज, ब्राईट, कलर्ड अँड अट्रॅक्टिव्ह असतात. त्याचे फ्लावर जे असतात ते कसे असतात ह्या चायना रोजचे? तर ब्राईट कलरचे असतात, जे की ज्याच्यामुळे इन्सेक्ट हे अट्रॅक्ट केले जातात. पोलन ग्रेन्स आर स्पायनी, गेट अटॅच टू द बॉडी ऑफ इन्सेक्ट. स्टिग्मा ऑल्सो शोज द पॅपिली, दॅट इज हेरी आउटग्रोथ. जर तुम्ही जवळून जास्वंदाचं फूल पाहिलं तर त्याच्यावरचे सगळे स्ट्रक्चर जर तुम्ही ऑब्झर्व केले फुलामधले, तर तुम्हाला हे सगळं जे शिकवते मी ते सगळं कळायला लागेल. ओके. जर तुम्हाला हे प्रॅक्टिकलमध्ये पण मे बी तुम्हाला ह्याचं पार्ट्स सेपरेट करून दाखवलेले असतील किंवा असेलही तुम्हाला प्रॅक्टिकलला, तर ते तुम्ही पाहू शकता जवळून. पण टू ट्रॅप द ही स्टिग्मा कशामुळे अशी पॅपिली किंवा हेरी आउटग्रोथ दाखवते, अशी वेल्वेट टाईप असते ती, की कॅच करावे तिने पोलन ग्रेन्सला आणि तिथे मग फर्टिलायझेशन घडून यावं. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटमध्ये आपण पाहिलं की मेल गॅमेटोफाइट डेव्हलप फ्रॉम दी पोलन ग्रेन्स. इनिशियली इट इज अ युनिसेल्युलर आणि युनिन्युक्लिएटेड असतात ते. इट डिवाइड्स बाय द मायटोसिस इंटू द 2 unequal cells. Small cell is a generative cell and large cell is a tube cell. 2-cell pollen grains are carried by the insect and get deposited on a stigma where they germinate. Stigma secrete a sugary substance. ओके. काय होतं इथे मित्रांनो की 2 सेल स्टेजमध्ये पोलन ग्रेन हा कॅरीड केला जातो इन्सेक्टद्वारा दुसऱ्या फ्लावरवर आणि तो डिपॉझिट होतो त्याच्या स्टिग्मावर आणि त्याच्यानंतर तिथे जर्मिनेट होतो. हे स्टिग्मा जी असते ती कशी असते? शुगरी सबस्टन्स अशी थोडीशी सिक्रेट करते जेणेकरून हा पोलन ग्रेन त्याच्यावर स्टिक होऊन राहावा. ड्युरिंग जर्मिनेशन इंटाइन कम्स आउट through the germ pores in the form of short tube called as a pollen tube. Pollen tube elongates and enter into the stylar canal. जेव्हा आपण फिमेल गॅमेटोफाइटची पूर्ण स्टडी करूयात तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की स्टायलर रिजनमधून ही पास होते पोलन ट्यूब आणि तिथे जाऊन मग फिमेल गॅमेटोफाइट सोबत मेल गॅमेटोफाइट मिक्स होऊन म्हणजे तिथे फर्टिलायझेशन घडून येतं आणि मग हे जर्मिनेशन होतं. ठीक आहे. मेल गॅमेट्स मायग्रेट ॲट द टीप ऑफ पोलन ट्यूब ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. दस मेल गॅमेटोफाइट कन्सिस्ट ऑफ. आता जर तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो ऑब्जेक्टिव्हमध्ये की मेल गॅमेटोफाइट ॲट द स्टेज ऑफ पॉलिनेशन द मेल गॅमेटोफाइट इज हाऊ मेनी सेल. तर हे किती सेल्ड असतं? तर 3 सेल स्टेज स्ट्रक्चर असतं मेल गॅमेटोफाइटचं.